तर नमस्कार मित्रांनो, रोज सारखं मी आज पण आलो आहे आपल्या रॉयल उद्योग समूहामध्ये काम करण्यासाठी. तर रॉयल उद्योग समूह म्हणजे नेमकं काय आहे, ह्यात काय काय काम होतं, आज मी हे तुम्हाला सर्व दाखवणार आहे. मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर आमची जरा व्यवसायाबद्दल चर्चा चालू होती. त्यानंतर माल सिलेक्शन, नंतर हे आमचं बिलिंग काउंटर आहे मित्रांनो. तसेच तुम्ही सेक्शन बघू शकता, हे मित्रांनो सॅम्पल आहे. ह्यात भरपूर आपल्याकडे सॅम्पल अवेलेबल आहे. त्यानंतर चेक्सचा आपण वेगळा सेक्शन केलेला आहे, डबल पॉकेटचा वेगळा सेक्शन केलेला आहे मित्रांनो. व तसेच आपण जवळजवळ 3 ते 4 स्वतःचे ब्रँड बनवतो. त्यात V11, 300, रॉयल व असेच नामांकित वेगवेगळे आमचे स्वतःचे ब्रँड आहे मित्रांनो. व तसेच आपल्याकडे सर्व व्हरायटी मिळते, नाईट पॅन्ट, टी शर्ट. तसेच तुम्ही शर्ट पाहू शकता मित्रांनो, आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो, त्याचा पण मी एक ब्लॉग बनवणार आहे. रॉयलचा आम्ही वेगळं सेक्शन ठेवलेलं आहे मित्रांनो. रॉयलचा हा माल फक्त रॉयलच्या शाखेवाल्यांसाठी असतो. व तसेच रॉयलचे पॅटर्न तुम्ही पाहू शकता, असे वेगवेगळे आम्ही डिझाईन करत असतो. व इथला माल फक्त होलसेल असतो. तसेच ड्राय फिट, वेगवेगळे टी शर्ट, वेगवेगळे शर्ट पॅटर्न्स आपल्याकडे अवेलेबल असतात मित्रांनो. आपण एजी पॅटर्नमध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आणत असतो. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपण या महाराष्ट्रापाशी गेल्यावर आपल्याला समजतं की आपल्या रॉयलची शाखा महाराष्ट्राच्या बाहेर व महाराष्ट्रभर आहे. तसेच इथं फक्त प्रिंटचं वेगळं सेक्शन केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता 500पेक्षा जास्त प्रिंट तुम्हाला एका ठिकाणी व तसेच वेगवेगळ्या जीन्सच्या व्हरायटी एका ठिकाणी बघायला मिळेल. तर तुम्ही विचार करत असाल हा एवढा माल स्टॉक कुठं केला जातो, तर बिल्डिंगमधला पहिला मजला हा फक्त रॉयल ह्या लेबलच्या मालाने फुल भरलेला आहे मित्रांनो. तसेच हा रॉयलचा माल फक्त आम्ही आमच्या ज्या रॉयल मेन्सवेअर शाखा आहे त्या शाखांना हा माल देत असतो. व तसेच ह्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटेल. जे खाली आपण सॅम्पल पाहिले त्या सगळ्या सॅम्पलचे सेट आपल्या इथं गोडाऊनमध्ये पहिल्या मजल्यावर अवेलेबल असतात. इथून सर्व शाखेंना डिस्पॅच माल होतो. त्यानंतर आपण तुम्ही पाहू शकता, ह्यात जे रॉयलचे वेगळे पॅटर्न येतात ते सगळे आपल्याकडे स्टॉक अवेलेबल असतो. त्यामुळे आमच्या शाखेवाल्यांना कधी स्टॉक कमी पडत नाही. त्यानंतर आपल्या दुसऱ्या मजल्यावर जातो आपण मित्रांनो. त्यामध्ये ऑदर लेवलचा माल ठेवतो आपण, जो की महाराष्ट्रातील सर्व कापड दुकानदार खरेदी करतात. व तसेच मार्केटपेक्षा आपले रेट कमी राहतात मित्रांनो. व क्वालिटी एकदम एक नंबर क्वालिटी राहते मित्रांनो. आणि तसेच ज्यांचं कोणाचं कपड्याचं दुकान असेल त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा आपल्या एजी होलसेलरला. सर्व प्रकारचा माल आपल्याकडे अवेलेबल असतो. व तसेच माल आपण स्वतः बनवतो, स्वतः मॅन्युफॅक्चर, त्यामुळे मार्केटपेक्षा आम्ही रेट कमी देतो मित्रांनो. तसेच सर्वांना वाटेल की एवढी मोठी बिल्डिंग आहे. तर मित्रांनो, सुरुवात माझी शून्यापासून आहे. तर चला आपण माझ्या जुन्या गोडाऊनला जाऊ. तर मित्रांनो, हे बघा, हे माझं जुनं ऑफिस आहे. मी आज पण त्या ऑफिसमध्ये जातो, बसतो, तिथून पण थोडाफार व्यवहार होतो. व तसेच आमचा ही बिल्डिंग पुरत नाही, त्यामुळे हे आधीचं जुनं गोडाऊन आहे आमचं, तिथून पण आमचं बऱ्यापैकी काम होत असतं मित्रांनो. सुरुवात माझी इथून आहे, त्यामुळे मी हे गोडाऊन अजून पण ह्या गोडाऊनमधून मी काम करतो. व तसेच माझी फॅक्टरी कुठं आहे, काय कसं आहे, हे मी पुढच्या व्लॉगमध्ये बनवणार आहे. शर्ट कसा बनतो, काय बनतो, माझ्या फॅक्टरीत काम कसं होतं, मी सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवल्या. तोपर्यंत तुम्ही कमेंट करा मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला व तुमची ह्याच्यावर काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा मित्रांनो.